श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांना जर खूप मनस्ताप किंवा मानसिक त्रास कशामुळे जर होत असेल ना, तर त्याचं कारण आहे आपल्याबद्दल इतरांनी चुकीचं, वाईट किंवा निंदनीय बोलणं, आपल्या पाठीमागे आपली बदनामी करणं, आपल्याला अपशब्द वापरणं आणि आपल्याबद्दल चुकीच्या नकारात्मक गोष्टी पसरवणं. यामुळे आपल्याला त्रास होतो. बोलणारे कितीही लपून बोलले, त्यांनी कितीही साळसूदपणाचा आवा आणला, तोंडावर आपल्याशी चांगलं वागले, तर त्यांनी केलेल्या कागाळ्या कोणाही मार्फत आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहत नाहीत आणि आपल्याला त्याचा त्रास झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या परिवारात, ओळखीत किंवा नात्यामध्ये, समाजामध्ये, शेजारी, कार्यालयामध्ये अशी अनेक लोकं असतात जी आपल्याला खूप चांगली वाटत असतात, आपल्याशी चांगले वागतात, बोलत असतात, पण आपल्याला माहीत होत नाही. आपण देखील याच भ्रमामध्ये असतो की समोरचा आपल्याशी जसा वागतोय, बोलतोय, तसाच तो मनाने पण आपल्याबद्दल कायमस्वरूपी चांगलाच विचार करतोय. कधीकधी कोणत्याही निमित्ताने आपल्याला कोणाकडून जरी समजतं की ती व्यक्ती इतरांना आपल्याबद्दल चुकीचं सांगते, आपल्याबद्दल खालच्या दर्जाचं बोलते, आपल्याबद्दल वाईट बोलत असते, आपल्याबद्दल कोणत्याही विषयामध्ये पूर्ण माहिती नसताना ती व्यक्ती आपल्या पाठीमागे आपल्यावर जाहीर आणि यथेच्छ टीका करत असते. अशा वेळी अनेकदा असं वाटतं की ताबडतोब जावं आणि त्या व्यक्तीला जाब विचारावा की तू माझ्याबद्दल असं का बोलला आहेस? मला समजलं तू का बोलला, कसं बोलला, कोणाजवळ बोलला, मला यानं सांगितलं, त्यानं सांगितलं, इथून तिथून समजलं, चल आपण खरं खोटं करू, शहानिशा करू. समोरील व्यक्ती अशा वेळी गांगरून जाते, बचावाचा पवित्रा घेते, आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते, उलट दुसऱ्याबद्दल आपल्याला चुकीचं सांगते. आपल्यावर त्यावर विश्वास बसावा म्हणून अनेक काल्पनिक खोट्या कथा तयार करून स्वतःची बाजू पद्धतशीर मांडते. या सगळ्यांमुळं आपण अजून गोंधळून जातो. नेमकं कोण खरं बोलतंय? त्यानं आपल्याला सांगितलं होतं की ज्यानं हे सगळं समर्थन दिलं होतं, तो आपल्याबद्दल नेमकं कोण अपप्रचार करतंय, कोण आपली निंदा करतंय? या विचाराने आपण हैराण होतो. असे प्रसंग सातत्याने आपल्या समोर येत असतात. अगदी डोळे झाकून आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतोय अशी जीवाभावाची माणसंसुद्धा आपल्या माघारी आपली निंदा, नालस्ती करत असतात. यातून आपण एकच शिकायचं, जी माणसं आपल्या माघारी आपल्याबद्दल चर्चा करतात, याचाच अर्थ ही प्रत्येकाला तसंच वागणूक देत असतात. त्यांचा स्वभावच तसा असतो. प्रत्येकाला पाठीमागे नावं ठेवण्यामध्ये, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यामध्ये ही माणसं पटाईत असतात. आपणच नाही तर यांच्या संपर्कातलं कोणीही असं नसतं ज्याच्याबद्दल हे कोणाजवळ वाईट अथवा चुकीचं बोलत नाहीत. संपर्कातील प्रत्येकाला यांनी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बदनाम केलेलं असतं, त्याचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तोंडावर बोलायचं एक आणि दाखवायचं एक, वागायचं वेगळंच, यांच्या स्वभावातील स्वाभिमान असतो. मानवी स्वभावातील सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं, दुसऱ्याला नावं ठेवणं, त्याच्या मागे त्याच्याबद्दल अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये इतरांना सांगणं, त्याच्याबद्दल काळे कोळसे उघडत राहणं. हा दुर्गुण अनेक लोकांना जडलेला असतो आणि अशा लोकांना ही जाणीव पण नसते की आपल्या चुकीच्या प्रवृत्तीमुळे आपण एखाद्याला किती दुखावतो, किती मानसिक यातना देतो. अशा माणसांमुळे, त्यांच्या स्वभावामुळे कोणाचं आयुष्य किती प्रमाणात डिस्टर्ब होऊ शकतं, किती माणसं तुटू शकतात आणि किती नातेसंबंध बिघडू शकतात, याची त्यांना कल्पनाच नसते. असे लोक आयुष्यात फक्त आणि फक्त इतर लोकांबद्दल बोलणं, इतरांच्या कागाळ्या करणं, इतरांच्या बाबतीत चर्चा करणं, यातच स्वतःचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवत असतात. प्रत्यक्षात असो, फोनवर असो, कोणत्याही ठिकाणी असो, या लोकांना ही सवय अंगावलेली असते. बघा, ही सवय लागलेली असते. सतत इतरांना दोष देणं, इतरांच्या बाबतीत राग करणं, मत्सर करणं, द्वेष पसरवणं,
इतरांचं चारित्र्य, वागणूक, स्वभाव, काम, सवयी याबद्दल सतत स्वतःची मतं देऊन त्याला चुकीचं दाखवण्यासाठी प्रयत्न करणं हा यांचा स्वभाव असतो. खरं तर असे लोक कोणाशीच प्रामाणिक नसतात. कोणाच्याही विश्वासाला असे लोक पात्र नसतात. इतरांबद्दल कोणतेही चांगले विचार, चांगली माहिती, सकारात्मक बाबी यांच्या संग्रही नसतात. तसं असलं तरी ते इतरांच्या चांगल्या बाजू कधीच कोणासमोर अभिमानाने सांगत नाहीत. कोणाची स्तुती करणं, ती व्यक्ती नसतानासुद्धा त्यांचं कौतुक करणं, त्यांच्याबाबत चांगला विचार करणं, त्यांचं सकारात्मक चित्र इतरांसमोर उभं करणं, कोणाही बद्दल चांगलं बोलणं अशा लोकांकडून कधीच घडत नाही. अशा लोकांजवळ फक्त इतरांबद्दल तुच्छता, जळफळाट, निंदा, दुबळे विचार, कटूर, मस्तर, संताप आणि राग इतकंच असतं आणि त्याचा ते येथेच वापर करत फिरतात. आपल्याला अशा वृत्तीच्या माणसांचा, त्यांच्या या सवयीचा मानसिक त्रास होणं अगदी नैसर्गिक आहे. तरीही आपण अशा पातळी सोडून वागणाऱ्या लोकांना सुधारत बसण्यामध्ये, समजावत बसण्यामध्ये, त्यांना ते कसे चुकीचं वागतात हे लक्षात आणून देण्यात आपण वेळ खर्ची घालण्यात थोडाही अर्थ नसतो. आपल्याला जर अशाला स्वतःचं डोकं आणि बुद्धी गहाण ठेवून इतरांबद्दल बडबडणाऱ्या लोकांमुळे होणारा त्रास टाळायचा असेल तर अशा लोकांपासून कटाक्षाने लांब राहा. अशा लोकांशी कमीत कमी फक्त कामापुरतं बोला. अशा लोकांकडून मिळालेल्या कोणाहीबद्दलच्या कोणत्याही माहितीवर पूर्ण विश्वास ठेवू नका. त्यावर आधारित कोणतेही निर्णय घेऊ नका. कोणतीही कृती करू नका. अशा मनोवृत्तीच्या लोकांशी कोणत्याही संवेदनशील विषयावर चर्चा अथवा विचारविनिमय कधीच करू नये. हे लोक कितीही जवळच्या नात्यातले किंवा संबंधातील असतील तरी त्यांना आपल्या जवळील कोणतीही माहिती, घटना, आपले त्यावरील विचार अजिबात सांगू नका. असे लोक आपल्याला जे सांगतात ते फक्त ऐकून घ्या. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया अजिबात देऊ नका. या लोकांबरोबर बोलणं टाळा आणि यांच्याबद्दल इतरांशी पण बोलणं टाळा. इतरांबद्दल यांच्याशी बोलणं टाळा. अशा लोकांचं बोलणं ऐकून कोणाबद्दल पण आपलं मत बनवण्याची घाई करू नका. यांच्याकडून समजलेल्या कोणत्याही घटनेबद्दल, घडामोडीबद्दल स्वतः शहानिशा केल्याशिवाय कुठेही वाच्यता करू नका. अशी लोक ज्यांना स्वतःचं कोणत्याही वैचारिक, नैतिक अधिष्ठान नसतं, ते कधी पलटतील, कधी रंग बदलतील, कधी बाजू बदलतील याची शाश्वती नसते. जे आपली बदनामी करू शकतात, आपला विश्वासघात करू शकतात, त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवणं हा आपलाच मूर्खपणा ठरतो. आपल्या आजूबाजूला अनेक अशी दुतोंडी लोकं अस्तित्वात आहेत. इतरांमध्ये गैरसमज पसरवून देणे, भांडणं लावून देणे, लावालाव्या करणं, नंतर मजा बघणं यात त्यांना आनंद मिळत असतो. अशा लोकांशी आपण जवळीक ठेवणं म्हणजे आपले इतर नातेसंबंध खराब करून घेणं होय. आपला विचार आणि आपलं मन परिवर्तनासाठी हे लोक ठासून खोटं बोलतात. स्वतःचं म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी ते पटवून देण्यासाठी कोणताही पातळी ते गाठू शकतात. म्हणून स्वतःच्या गळ्याशी आल्यावर वाचण्यासाठी हे कोणाचा पण बळी देऊ शकतात. म्हणून अशा लोकांपासून सावध राहा आणि निंदा करणाऱ्यांपासून दूर राहिलेलं कधीही चांगलं. श्री स्वामी समर्थ.